वाटतोय भाऊ सगळ्यांना? आपले पंतप्रधान फॉरेनला जाऊन आपल्या मेलोडीला चॉकलेट देतात, तशी मेलोडीला चॉकलेट देतात, हे मेलोडी चॉकलेट तुम्हाला देणार आहे. हो, काय सांगाल? आज पेट्रोल पंपावर शिवसेना खात्री गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे. या 10 दिवसामध्ये 3 वेळेस केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आणि तुटवडाही इतका आहे की लोकांना डिझेल मिळत नाही. आता शेतीचे मशागतीचे कामं सुरू झाली. शेतकरी रात्र पेट्रोल पंपावर झोपा काढून पेट्रोलसाठी लाईनमध्ये उभा आहे, उन्हातानामध्ये उभा आहे. तरी सुद्धा या सरकारचा एकही मंत्री पंतप्रधान या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर बोलायला तयार नाही. ही जी टंचाई झाली आहे, टंचाईवर बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री सांगतात की पाहिजे तेवढं डिझेल आहे, पाहिजे तेवढं पेट्रोल आहे, एवढ्या लाईनी का लागलेल्या आहेत? हा माझा सवाल आहे. तुमचं काय असो, असं काय अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प जवळ असं काय आहे की त्याच्यापुढे तुम्ही नमता घेतात, त्याच्यावर दबाव तुम्ही ऐकतात? असं काय आहे त्या फाईलला काय तुम्ही घाबरतात? अरे जे स्वस्तात तेल मिळणार होतं ते स्वस्तात न घेता जास्त किमतीचे तेल तुम्ही घेतायत, काय घेतायत? तर याचं लोकांना समजलं पाहिजे. आणि तुमचं काही काळाघोर असेल त्याच्या भूदंड शेतकऱ्याला का भोगावा लागतोय याचं उत्तर पंतप्रधानांकडून पाहिजे. हो, काय सांगाल? शिवसेना खात्री गटाच्या वतीने आज पेट्रोल डिझेल टंचाईच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. काय भूमिका आहे? आंदोलन याच्यासाठी करण्यात आलं, आपण बघितलं असेल गेल्या 15 दिवसामध्ये 3दा पेट्रोल डिझेलची वाढ झाली. वाढ होऊन पुरवठा साठा होत नाही आहे. शेतकरी टँकर पेट्रोल पंप मालकने सांगितलं की टँकर आज 4 वाजता येणार आहे, तो 12 वाजून लाईनीत लागतो. टँकर येतो रात्री 10ला, सकाळी 3पर्यंत थांबतो. काही शेतकऱ्यांना डिझेलही भेटत नाही, पेट्रोलही भेटत नाही, रात्र बी पूर्ण जाते. आणि येणाऱ्या काळात शेतीचे कामं आहेत, सर्वसाधारण नागरिक असतील त्यांची कामं असतील, हे सर्व थांबलेले आहेत. व त्यानंतर काही ठिकाणी ब्लॅकमध्ये डिझेल विकलं जाते. पुरवठा अधिकारी असतील काही असतील ते बघायला तयार नाही आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी फक्त डिझेल पाहिजे. काही शेतकरी अक्षरशः पेट्रोल पंपावर रडून डिझेल मागताय, असं आपण आपल्या माध्यमातून बघतोय. आणि आपले माननीय मुख्यमंत्री म्हणतात की आपला पुरवठा साठा डिझेल साठा पेट्रोल साठा परिपूर्ण आहे, तरी कोणी घाबरू नका. आणि दुसऱ्या दिवशी पुरवठा मंत्री स्टेटमेंट देतात 15 दिवसामध्ये राज्याचा साठा संपणार आहे. हे कोणतं आहे? म्हणजे त्यांना माहिती की कोणाजवळ पुरवठा पूर्ण आहे, कोणाजवळ नाही आहे. जर त्यांनी आता या 8 दिवसात 2-4 दिवसात जर पुरवठा सुरळीत नाही झाला तर आम्ही जिल्ह्यावर शेतकऱ्यांसह सर्वसाधारण नागरिकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करू. आज काय केलं तुम्ही? मेलोडी चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. कारण आपले पंतप्रधान विदेशात फिरताय, तिथं चॉकलेट वाटत फिरताय. देशात काही घेणं नाही. मागच्या वेळेस आपण भारतामध्ये 4-5 राज्यांच्या निवडणुका झाला, त्यांना शेतकऱ्यांना बोलायला वेळ नाही, तरुणांना बोलायला वेळ नाही, त्यांना फक्त निवडणुकांसाठी वेळ आहे. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली 72 दिवसामध्ये. हजारो किलोचा दौरा फक्त राजकारणासाठी केला. हा पक्ष फक्त त्यांचे पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहे. देशासाठी काही नाही. देशांचे नागरिक हवालदिल झाला आहे, तो रस्त्यावर मेला तरी यांना कोणतीही गरज नाही भाजपला, असं मला वाटतं.